तुम्हाला सुद्धा असा हॉटेलसारखा अख्खा मसूर बनवायचा आहे का? चला तर मग कसा करतात तो पाहूयात. तर मी हा अख्खा मसूर घेतला आणि याला आता स्वच्छ निवडून घ्यायचा आणि त्यानंतर धुवून घेणार आहे. अख्खा मसूर धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून आता याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आता मी हे कुकरला याच्या 3 शिट्ट्या काढून घेते. मसूर डाळ तशी लवकर शिजते, त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही. अख्खा मसूर करण्यासाठी आता आपल्याला मसाला करायचा आहे. त्याच्यासाठी मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे अर्धा आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे, लसणाचा 1 गाठा घेतलेला आहे आणि थोडंसं आलं सुद्धा घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे आणि तेलावरती आपल्याला हे मसाले आता छान असं भाजून घ्यायचे आहेत. आता तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये आता मी सर्वात पहिले कांदा घालते आणि कांद्याला छान परतून घ्यायचं. कांदा आता छान परतून झालाय. आता त्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि खोबरं आहे ते घालणार आहे. आणि ह्याला सुद्धा परतून घ्यायचं. हे छान असा मसाला सगळा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये टोमॅटो घालते आणि त्याला सुद्धा 1-2 मिनिट परतून घेणार आणि त्याच्यानंतर हे गार झालं की मिक्सरला फिरून घेणार आहे. खोबऱ्याचं ते वाटण जे मी परतून घेतलं होतं ते थंड झालंय. आता मी मिक्सरला ह्याला छान असं बारीक करून घेते. मसाला आता छान बारीक करून झालेला आहे आणि आता आपण अख्खा मसूर बनवूयात. गॅसवरती मी कढई ठेवली आणि आता कढई छान गरम झाली. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कांदा घालायचा आणि कांद्याला थोडंसं परतून घ्यायचंय. आता त्यामध्येच मी 2 तमालपत्र सुद्धा घालणार आहे आणि त्याला सुद्धा तेलामध्ये भाजून घेऊया. कांदा आता छान तांबूस कलर येईपर्यंत परतून घेतलाय. आता त्याच्यामध्ये मगाशी जो आपण बारीक करून घेतलेला मसाला आहे तो तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला छान असा परतून झालाय. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर मी याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, पाव चमचा याच्यामध्ये काळा मसाला सुद्धा घालायचा आहे, अर्धा चमचा धने पूड, पाव चमचा हळद आणि ह्याला छान आता परतून घेऊया तेलावरती. मसाला छान परतला की आपला अख्खा मसूर चवीला खूप छान लागतो. मसाला आता छान परतून झालाय. त्याच्यामध्ये मगाशी जो आपण अख्खा मसूर कुकरला 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलाय तो घालायचा आहे. आता ह्याच्यातच आपण थोडंसं पाणी सुद्धा घालूयात आणि ह्याला छान आता मिक्स करून घेऊयात. ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ सुद्धा घालायचंय. आता ह्याला छान अशी उकळी आली तर त्याच्यावरती मी छान फ्रेश क्रीम घालते